हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो हा व्हिडिओ मी आपल्या LMKच्या फ्रेंड्ससाठी बनवलेला आहे. तुम्ही पाहता ग्रुपवरती सतत पोस्ट येतात की म्युच्युअल फंड काय आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये कसे इन्व्हेस्ट करायचं. प्रत्येकीला सगळ्यांनाच माहिती नाही आहे म्युच्युअल फंडबद्दल. सो मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे. मी ते इन्व्हेस्टमेंटचे काही टाईप्स लिहिलेले आहेत. सो आपण वन बाय वन ते पाहूयात. ओके. सो हे दोन आहेत, FD आणि RD. हे नो रिस्क इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत. FD RD तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. FDमध्ये फिक्स रिटर्न्स मिळतात आपल्याला 5 ते 7% तिथे एका पर्टिक्युलर टाईमसाठी तुम्ही FD करू शकता. जसं की 3 मंथ्स, 6 मंथ्स, म्हणजे डिपेंड्स ऑन 10 अप टू 10 इयर्स तुम्ही FDमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि FDमध्ये तुमचे पैसे डबल होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागतो. RDमध्ये पण सेम तसंच, फक्त एवढंच की तिथे महिन्याला तुम्हाला पर्टिक्युलर 1,000-2,000ची RD केली तर तुम्ही तिकडे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. पण RDचा टाईम पिरियड मे बी 1 इयर टू 5 इयर्ससाठी असतो. तिथेही तसेच रिटर्न्स 5 to 7% रिटर्न्स मिळतात. तिकडे काही तुम्हाला रिस्क नसते. तुम्ही जेवढे अमाऊंट पैसे तुम्ही त्यामध्ये टाकलेले तेवढेच रिटर्न्स तुम्हाला इंटरेस्ट ॲड करून तेवढेच पैसे तुम्हाला एक फिक्स्ड अमाऊंट तुम्हाला त्याच्या मॅच्युरिटी टाईमला मिळणार आहे. FD RD तुम्ही पोस्टमध्ये, बँकमध्ये करू शकता किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स असतात छोट्या छोट्या किंवा पतसंस्था, तिथेही तुम्ही FD RD करू शकता. नाव म्युच्युअल फंड बघूयात आपण. सो म्युच्युअल फंड काय असतं की ते डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना शेअर मार्केट काय कसं काही माहिती नाही आहे. तर सपोज आता शेअर मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या लिस्टेड असतात, त्यांचे पर्टिक्युलर शेअर्स असतात. जसं की आपण कन्सिडर करू रिलायन्सचा शेअर हा ऑलमोस्ट 3,000 रुपये किमतीला आत्ता ट्रेड करतो आहे. पण आपण एकदम काही जणांकडे पैसे इतके नसतात की बाबा चला आपण एकदम 10-15 शेअर्स घेऊ शकतो आपण रिलायन्सचे, नाही ना. मग त्यावेळेला त्यासाठी म्युच्युअल फंड असतात. सो म्युच्युअल फंडमध्ये काय ना, तुम्हाला फंड मॅनेजर तुमचा NAV अलोकेट करतो. सो व्हॉट इज NAV? NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. जर समजा आपण आता आपल्याला रिलायन्सचा एक शेअर घ्यायचा आहे, तर 3,000चा आपल्याला तो शेअर आत्ता सध्या ट्रेड करतो आहे मार्केटमध्ये, तर तो एकदम आपण 1,000 रुपये ॲट अ टाईम इन्व्हेस्ट करू शकतो. मग तुमच्यासारखेच बरेचसे लोक असतात की ज्यांना तो शेअर घ्यायचा असतो, पण म्हणजे आपल्याला जमत नाही ना एकदम 3,000 घेणं, आणि एक शेअर घेण्यात काही पॉईंटच नसतो. त्यातून फारसं काही तुम्हाला म्हणजे रिटर्न्स एका शेअरपेक्षा जास्त लॉटमध्ये घेणं जास्त चांगलं असतं. मग त्यावेळेला फंड मॅनेजर काय करतो ना की ॲट अ टाईम तुमच्यासारखे 10 लोक SIPमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतात, आणि मग तो त्याचा एक शेअर रिलायन्सचा एक शेअर परचेस करतो आणि मग त्या 10मध्ये डिवाईड करतो. मग किती झाले? 300 रुपये प्रत्येकाने 300 रुपये त्या शेअरसाठी पे केलेले आहेत. मग तुम्हाला त्या 300 रुपयाचे तो NAVs देतो. सपोज 10 NAV तुम्हाला दिले त्या शेअरमागे. असं म्युच्युअल फंडमध्ये खूप फंड मॅनेजर संपूर्ण शेअर मार्केटमध्ये असे म्युच्युअल फंड थ्रू पैसे इन्व्हेस्ट करतात. सो म्युच्युअल फंडमध्ये 2 टाईप्सनी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. एक आहे SIP आणि दुसरं आहे लमसम अमाऊंट. सो SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, आणि सेकंड इज लमसम. सो आपण लमसम समजून घेऊयात पहिलं. सो लमसम अमाऊंटमध्ये काय असतं की बाबा तुमच्याकडे कधीतरी एकदम 1,00,000 रुपये आले, तर तुम्हाला ते FD RD करायचे नाही, तर तुम्ही डायरेक्टली ते शेअर मार्केटमध्ये एकदाच गुंतवू शकता. एकदा गुंतवलं की पुन्हा तुम्हाला त्याची काही गरज नाही. तुम्हाला कधी हवे असेल तेव्हा तुम्ही ते रिडीम करू शकता. आणि दुसरे SIP म्हणजे पर एव्हरी मंथ तुम्हाला दर महिन्याला त्यामध्ये एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असते. सो तुम्ही अगदी 100 रुपयापासून ते 10,000, 20,000, 25,000, 30,000 कितीचीही SIP करू शकता. सो SIPमध्ये दर महिन्याला तुम्हाला हे पर्टिक्युलर अमाऊंट एका पर्टिक्युलर डेटला तुम्ही टाकू शकता, किंवा म्हणजे हे सेट करता येतं त्याचं सेटिंग की बाबा मला 10 तारखेला 1,000 रुपये या पर्टिक्युलर फंडमध्ये टाकायचे आहे. सो ऑटोमॅटिकली बँकला तुम्ही ते लिंक करायचं. सो त्याची प्रोसेस नंतर सांगेल.
आणि तुम्हाला स्वतः इंडिव्हिज्युअल तुम्ही हे सगळी प्रोसेस एका ब्रोकर थ्रू करू शकता, किंवा तुम्ही स्वतः जेव्हा कधी तुम्हाला हवं आहे, जेव्हा कधी तुमच्याकडे पैसे आले नाही, असं तुम्हाला वाटते की नाही बाबा चला आपण SIPमध्ये टाकूयात पैसे, तर त्यावेळेला तुम्ही ते SIP टाकू शकता. आता म्युच्युअल फंडमध्ये बऱ्या प्रमाणात रिस्क आहे. म्हणजे आपण काही सांगू शकत नाही ना, म्हणजे पॉलिटिकल सिच्युएशन्स कधी कधी अशा येतात की त्यामुळे याचा खूप डायरेक्टली इम्पॅक्ट शेअर मार्केटवरती होतो. मग त्यामुळं तिकडे फिक्स असे रिटर्न्स नाही आहेत. पण एक म्हणजे खराबातलं खराब फंड ना तुम्हाला ॲटलिस्ट म्हणजे आजपर्यंत तुम्ही डेटा जर काढला तर तुमच्या लक्षात येईल की कितीही खराब परफॉर्मन्स असू द्या फंडचा, तरीही मिनिमम 10% तरी त्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत पर इयर. आणि SIPमध्ये तुम्ही जे काही अमाऊंट इन्व्हेस्ट करता ती कंपाऊंडिंगच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट तुमची ग्रो होत असते. आता बघूया SIP कसे करायचे. तर मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही महिन्याला बा 1,000 महिन्याला 1,000ची, 2,000ची, 3,000ची, 100 रुपयांची, 500 रुपयांचे असे इथपासून सुरुवात करू शकता. आणि तुम्हाला जितका कालावधी ते SIP तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे तितका वेळ तुम्ही राहू शकता. सपोज तुम्ही 10 वर्षासाठी ठेवलं, 5 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी. पण कसं असतं ना, जितकं जास्त तुम्ही लॉंग टर्म होल्ड करा तितके जास्त तुमचे रिटर्न्स चांगले मिळतात. ओके, तर आता बघूया आपण कोणते कोणते टाईप्सचे म्युच्युअल फंड असतात, म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर मेनली हे 6 प्रकार असतात म्युच्युअल फंडचे. तर पहिला आहे लार्ज कॅप फंड्स. म्हणजे शेअर मार्केटमधल्या ज्या सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की रिलायन्स, HDFC बँक, SBI, TCS, इन्फोसिस, प्रत्येक इंडस्ट्रीमधल्या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचं मार्केट कॅपिटल खूप जास्त अमाऊंटमध्ये आहे, ते लार्ज कॅप फंड्समध्ये येतात. सेकंडली मिड कॅप फंड्स. मिड कॅप म्हणजे लार्ज कॅपपेक्षा थोड्या छोट्या कॅपिटलच्या कंपन्या येतात. तिसरा आहे स्मॉल कॅप फंड. तिकडे स्मॉल कॅपमध्ये जे मिड कॅपपेक्षा पण थोड्या छोट्या कॅपिटलच्या कंपन्या येतात. तर चौथा आहे फ्लेक्सी कॅप. फ्लेक्सी कॅपमध्ये काय येतं, हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या सगळ्या कंपन्यांचं कॉम्बिनेशनमध्ये ते फंड त्या फ्लेक्सी कॅप म्हणून म्युच्युअल फंड येतो. चौथा आहे इक्विटी अँड डेट. सो इक्विटी म्हणजे हे वरचे जे लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप कंपन्या आहेत ते. आणि डेट म्हणजे FD किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये पण काही म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात. आणि पाचवा आहे मल्टी ॲसेट फंड्स. मल्टी ॲसेट फंड्समध्ये काय असतं, थोड्याफार प्रमाणात इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट असते आणि बाकी राहिलेली इन्व्हेस्टमेंट डेट, प्रॉपर्टी, गोल्ड, गव्हर्नमेंट स्कीम्स लाईक आणि गोल्ड डिबेंचर्स वगैरे असं गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स यामध्ये मल्टी ॲसेट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते. सो लार्ज कॅपमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी 12% कमीत कमी ॲटलीस्ट आपण कन्सिडर करू शकतो की 12% तुम्हाला रिटर्न्स मिळतात. मिड कॅपमध्ये 15, म्हणजे हे फिक्स रिटर्न्स नाहीत, पण एक आपण कन्सिडर करू शकतो की मिड कॅपमध्ये 15% तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. आणि स्मॉल कॅपमध्ये बऱ्यापैकी जास्त म्हणजे 20% वगैरे असे रिटर्न्स असतात, पण तिकडे फार रिस्क असते. स्मॉल कॅप हे फार व्होलाटाईल असतात. म्हणजे या 3मध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स स्मॉल कॅपमधून मिळतात. आणि जर म्हणजे मार्केटमध्ये चुकून काही अनसर्टन्टी काही झालं तर सगळ्यात जास्त खराब पण स्मॉल कॅपच रिटर्न्स देतात. नेक्स्ट इक्विटी अँड डेट. इक्विटी अँड डेटमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे 12% आपण कन्सिडर करू शकतो, पण थोडे कमीच रिटर्न्स मिळतात तिकडे, कारण तिकडे फार रिस्क नसते तुम्हाला. डेट मोस्टली फंड तुमचे हे डेटमध्ये इन्व्हेस्टेड असतात, त्यामुळे फारसं काही रिस्क नसते, त्यामुळं तुम्हाला तिथे रिटर्न्स पण कमी असतात. आणि मल्टी ॲसेट फंड्समध्ये तिथंही रिटर्न्स तुम्हाला कमी मिळतात या वरच्या म्हणजे वरच्या तीन टाईप्सपेक्षा, पण रिस्क नसते अजिबातही. मार्केट हाय झालं किंवा मार्केटमध्ये करेक्शन आलं, काही झालं तरी मल्टी ॲसेट फंड्समध्ये फारसं तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट झालेला दिसत नाही. सो ते एक सेफ गेम म्हणून तुम्ही म्हणजे कन्सिडर करू शकता. तर आता SIP कुठं करायची. तर मार्केटमध्ये खूप सारे डिस्काउंट ब्रोकर्स आहेत. तुम्ही TVवरती ॲडव्हर्टाईज वगैरे बघत असाल, एंजल वन, ग्रो, झेरोदा, कोटक बँक आणि बँक्स पण म्हणजे SBI, HDFC, ICICI, ॲक्सिस या सगळ्या प्रायव्हेट बँकसुद्धा आजकाल म्युच्युअल फंडची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो तुम्हाला काय करायचं आहे की म्हणजे सपोज आपल्याला ग्रोमध्ये SIP करायची, तर तुम्ही ग्रोचं ॲप डाउनलोड करायचं, त्यामध्ये तुमचं डीमॅट अकाउंट क्रिएट करायचं
आणि मग नंतर तुम्हाला म्युच्युअल फंडचा एक ऑप्शन दिसेल तिथे. सो तिथे क्लिक करायचं आणि मग तिथं सर्च ऑप्शन येतं. तुम्हाला हे जे वरती मी सांगितलेले होते लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, हे जे डिफरंट टाईप्स ऑफ SIP आहेत म्हणजे म्युच्युअल फंड आहेत, तिकडे तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. आणि मग तुम्ही तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार तुम्हाला किती रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत, किती टाईमसाठी, तिथे तुम्हाला सगळं आत्तापर्यंतचा ज्या फंडचा परफॉर्मन्स आहे की बाबा आत्तापर्यंत त्यांनी किती रिटर्न्स दिलेत आणि त्याच्यामध्ये तुमचा फंड मॅनेजर कोण आहे ते सगळी माहिती असते. पुन्हा त्यांचा एक्सपेन्स रेशो, फंड हाऊसचा किती एक्सपेन्स रेशो आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसतं. पुन्हा कॉम्पोनंट दिसतात एका पर्टिक्युलर फंडचे. म्हणजे आपण एक म्हणजे कन्सिडर करूया ॲक्सिस लार्ज कॅप फंड आहे, तर त्या तुम्ही ग्रोमध्ये सर्च करायचं की ॲक्सिस लार्ज कॅप म्युच्युअल फंड. मग तिथे क्लिक केलं की तुम्हाला खालती माहीत येईल. मग तिकडे क्लिक केलं की बघायचं की त्याच्यामध्ये कोण, त्याचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे, त्याचे कंपोनंट्स कुठले आहेत, म्हणजे तो फंड कोणत्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतो, जसे की बँकिंग, इंडस्ट्रीयल, मेटल्स, IT असे वेगवेगळे कंपोनंट्स असतात ज्याच्यामध्ये ते फंड्स इन्व्हेस्ट करतात. आणि एक एक्सपेन्स रेशो ना, जर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे डायरेक्टली तो हे सगळं तुम्ही प्रोसेस तुमची स्वतः करताय, तर त्यावेळेला डायरेक्ट फंड्समध्येच इन्व्हेस्ट करायचं, कारण तिकडे आपल्याला एक्सपेन्स रेशो कमी असतो. आणि हे जर तुम्ही एखाद्या ब्रोकर थ्रू करत असाल, जसं की म्हणजे काही फुल टाईम ब्रोकर असतात, म्हणजे शेर खान म्हणा किंवा एनजे वेल्थ, हे ब्रोकर आहेत ना, यांचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो, कारण 1% तो त्यांचा ब्रोकरला कमिशन म्हणून देतात. सो तुम्ही डिसाईड करा. ते तुम्हाला मदतही करतात, फुल टाईम ब्रोकर असतात ते तुम्हाला मदतही करतात की तुम्ही कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, असं सगळं आहे. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे ते. ओके, आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलं आहे असं कन्सिडर करते. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज रिडेम्पशन म्हणजे तुम्ही SIP कधी विथड्रॉ करू शकता. सो SIPमध्ये असं काही फिक्स टायमिंग नाही आहे विथड्रॉ करण्यासाठी. तुम्हाला कधी हवं असेल तेव्हा तुम्ही विथड्रॉ करू शकता. फक्त काही एक्सेप्शन्स आहेत, जसं की ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. त्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष लॉक इन पिरियड असतो. 3 वर्ष झाल्याशिवाय तुम्ही ते SIP काढू शकत नाही. आणि त्यामध्ये कसं असतं, तुम्ही दर महिन्याला SIP इन्व्हेस्ट, म्हणजे जानेवारीपासून आपण स्टार्ट केले. सो जानेवारीमध्ये आपण कन्सिडर करूया, जानेवारी 2021मध्ये SIP स्टार्ट केली तुम्ही. सो जानेवारी, फेब्रुवारी आजपर्यंत तुम्ही ती SIP कंटिन्यू केलेली. सो तुमचं जानेवारी महिन्याची जे 2021ची जी SIP आहे ना, तिला 3 वर्ष कंप्लीट झाले ना की मग तुम्ही ती रिडीम करू शकता. 10,000 रुपयाची आपण चालू केली असं कन्सिडर करून जाऊया, 10,000. सो 2021, 22, 23, 24. सो 2024 जानेवारी 2024ला ती तुमची SIP अनलॉक होते. मग त्यावेळेला ते 10,000 तुमचे अनलॉक आहेत, तर त्यावेळेला तुम्ही ते रिडीम करू शकता. त्यावेळेला तुम्ही 10,000 काढू शकता. असं प्रत्येक महिन्याचं की फेब्रुवारीची SIP नेक्स्ट 3 वर्षांनी अनलॉक होणार, मार्चची नेक्स्ट 3 वर्षांनी अनलॉक होणार. सो असं ELSSमध्ये फक्त हा प्रॉब्लेम आहे की 3 इयर्स लॉक इन पिरियड असतो त्याला. बाकी SIP तुम्ही काही SIPsला आहे असं की लॉक म्हणजे पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत तुम्ही नाही SIP त्या रिडीम करू शकत. बट मोस्टली फार थोडा SIP आहेत की ज्यांना लॉक इन पिरियड असतो. बाकी तुम्ही लार्ज कॅप, स्मॉल कॅप असं काही फंड्स आहेत की तिकडे तुम्ही लगेच SIP विथड्रॉ करू शकता अगदी एका महिन्यात. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की बाबा अरे म्हणजे ठीक आहे, मला सपोज मार्चमध्ये मार्केटमध्ये थोडासा डेंट आलेला असतो मार्च महिन्यामध्ये. म्हणजे असं प्रत्येक वेळी होतं असं नाही आहे, पण शक्यतो मार्चमध्ये थोडंसं मार्केट खाली आलेलं असतं. मग तुम्ही त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केलं, मार्चमध्ये तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि एक थोड्याच दिवसानंतर मे बी एप्रिलमध्ये किंवा मार्चच्या मंथ एंडला तुम्हाला तिकडे रिटर्न्स मिळाले, 10% रिटर्न्स तुमचे आलेत किंवा बाबा तुम्हाला बस झालं एवढंच ठीक आहेत माझ्यासाठी, तर तुम्ही तेव्हाही एक्झिट करू शकता. फक्त एवढंच असतं की जर तुम्ही एका महिन्याच्या जर विथड्रॉ केले तर तुम्हाला थोडासा फंडचा एक्झिट चार्ज बसतो. म्हणजे एक्झिट चार्ज काहीतरी हार्डली 1% वगैरे, जो प्रॉफिटच्या तुमच्या 1-2% वगैरे असा असतो. बाकी फारसं काही नाही. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट टॅक्स. सो आता जो टॅक्स तुम्हाला बसतो तो कसा असतो ना, की म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्मसाठी जर SIP होल्ड केली, सपोज तुम्ही म्हणजे बिफोर 365 डेज तुम्ही जर SIP विथड्रॉ केली, म्हणजे एका वर्षाच्या आत जर तुम्ही SIP विथड्रॉ केली तर तुम्हाला त्यावरती 20% टॅक्स द्यावा, तुमच्या प्रॉफिटवरती 20% टॅक्स द्यावा लागतो. आणि ते जर तुम्ही 365 डेजच्या वरती अगदी एक दिवस जरी म्हणजे 366व्या दिवशी जरी विथड्रॉलची रिक्वेस्ट टाकली तरी तुमची ती लॉंग टर्म म्हणून कन्सिडर केली जाते. मग लॉंग टर्मला टॅक्स जो आहे तो थोडा कमी बसतो, 12.5% टॅक्स कमी बसतो आणि शॉर्ट टर्मसाठी 20% टॅक्स बसतो. पण हे सगळं पण कधी होतं ना, ज्या वेळेला तुम्ही
म्हणजे टॅक्स पे करत असाल, म्हणजे तुमचे हस्बंड वगैरे टॅक्स पे करत असतील, तर त्यावेळेला आय टी आर फाईल करतो ना आपण, त्यावेळेला तो टॅक्स कॅल्क्युलेट होतं. म्हणजे सपोज तुम्ही म्हणजे तोही कसं 1 लाखावरती जर तुमचं प्रॉफिट असेल आणि ते जर तुम्ही विड्रॉ केलं असेल तर तुम्हाला फक्त टॅक्स बसतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ओके, सो नाव हिअर इथे. सो तुम्ही बघू शकता की मी एक एक्झाम्पलसाठी घेतलेले फक्त, की आपण म्युच्युअल फंड थ्रू 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. म्हणजे तुम्ही SIPने करत असाल किंवा लमसम अमाऊंट तुम्ही 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आत्ता सध्या आपल्याकडे 2 लाख रुपये तुम्ही टाकलेले आहेत म्युच्युअल फंडमध्ये, आणि त्याची करंट व्हॅल्यू झाली, तुमचे रिटर्न्स मिळून करंट व्हॅल्यू झाली 3.5 लाख रुपये. सो तर 3.5 लाख रुपये झाले, तर टॅक्स कसा असतो ना, की तो पहिला 1 लाखावरती तुमचा टॅक्स कन्सिडर केला जात नाही. मग 1 लाखापेक्षा वरती जे काही तुमची अमाऊंट आहे, मग आता सपोज आता आपल्याला 1.5 लाख रुपये प्रॉफिट झाले, 2 लाखच्या SIPवरती 1.5 लाख रुपये प्रॉफिट झालेले आहे, तर मग त्यातला 1 लाख वजा करून राहिलेली जी काही अमाऊंट आहे 50,000 रुपये, त्या 50,000वरती टॅक्स लागतो. मग तो तुम्ही जर शॉर्ट टर्म असेल तर तुम्हाला 20%, म्हणजे 50,000चे 20% किती होतात? 10,000 रुपीज. सो 10,000 रुपीज तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणून द्यावा लागतो. आणि जर लॉंग टर्म असेल तर 12.5%. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल काय असतं म्युच्युअल फंड्स वगैरे. आणि जर काही कळलं नाही तर मला तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगू. अँड दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ, सो थोडं एडिटिंग किंवा माझ्या व्हॉईसवरती लक्ष देऊ नका. फक्त मी काय सांगितले त्यावरती लक्ष द्या आणि स्टार्ट युअर इन्व्हेस्टिंग.